आज घरच्या घरी बनवला ओल्या हळदीपासून नॅचरल असा साबण. तर चला दाखवते मी तुम्हाला कसा बनवायचा ते. सगळ्यात अगोदर ना मी 80 ग्रॅम इथं ओली हळद घेतली होती आणि भरपूर अशा गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या. इथं तुम्ही गुलाब पाणी सुद्धा वापरू शकता 1 चमचा. त्याच्यानंतर ना कच्चं दूध असतं ना ते उकळीवून ना मी थंड करून घेतलं होतं आणि 1 चमचा त्याच्यामध्ये घातलं आणि पेस्ट बनवून घेतली आणि अशी छान अशी ना गाळून त्याचा रस काढून घेतला बाजूला. त्याच्यानंतर इथं कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम व्हायला. तोपर्यंत इकडे हा जो साबणाचा बेस आहे तो मी असा बारीक कट करून घेतला. आता हा 250 ग्रॅम मी साबणाचा बेस घेतलेला आहे बरं का. तर तो इथं आता मी वितळवायला ठेवते. आता ह्याला डबल बॉयलर मेथड म्हणतात. तर इथं तोपर्यंत हा जो आपण हळदीचा रस काढून घेतला होता तर त्याच्यामध्ये ना 1 छोटा चमचा मी मध घातला आणि 1 मोठा चमचा होईल एवढं इथं खोबरेल तेल घातलेलं आहे. तर ह्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण. आता इकडे तोपर्यंत हा साबण बेस छान असा मेल्ट व्हायला लागला होता. तर आता ह्याच्यामध्येच आता आपण हे जे आता साईडला लिक्विड तयार केलं होतं तर ते सगळं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता साबणचा जो बेस आहे ना त्याला उकळी येऊ द्यायची नाही बरं का. तसं एखादा मिनिट माझा पुढेच गेला होता. तर हे बघा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंद केली, थोडासा कोमट होऊ दिला आणि ह्या मोल्डमध्ये इथं घालून घेतला. आता जवळजवळ 1 अर्धा तास मी याच्यामध्ये ठेवून दिला आणि ह्याचा मस्त असा साबण आपला बनवून तयार झाला. साबणाचा जास्त फेस होत नाही पण ना हा साबण आपल्या त्वचेला नैसर्गिक आपला ग्लो देतो आणि कोरडी त्वचा असेल तर एकदम मऊ होते आणि लहान मुलांसाठी सुद्धा एकदम सेफ आहे. सोप बेस आणि मोल्ड तुम्हाला हवा असेल तर वरती स्क्रीनवरती टॅग केले. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय.